माजी महापौर शुभा राऊळ यांनी ठाकरे गटाला सोडून भाजपात प्रवेश केलाय। ठाकरे बंधूंना हा मोठा धक्काच आहे। शुभा राऊळ यांचं शिवबंधन तुटलंय आणि हाती कमळ आलंय। याचा नेमका कोणाला फायदा होणार पाहूयात त्याचा खास रिपोर्ट। नमस्कार, मी भक्ती प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते। मुंबईच्या राजकीय वर्तुळात 4 जानेवारी 2026 हा दिवस खूप बोलका ठरला। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी शब्द ठाकरेंचा असा संयुक्त वचननामा जाहीर केला। पण त्याच दिवशी संध्याकाळी मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ यांनी उभाठा सोडून भाजपात प्रवेश केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत कांदिवलीत त्यांचं जोरदार स्वागत झालं असून ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातोय। शुभा राऊळ या 2007 ते 2009 या काळात मुंबईच्या महापौर होत्या। दहिसर भागातून अनेक वेळा नगरसेविका म्हणून त्या निवडून आल्या। महापौर असताना त्यांनी हुक्का पार्लरवर बंदी घालण्याचा धाडसी निर्णय घेतला, जो त्यांच्या कणखर प्रतिमेचं प्रतीक ठरलं। 2014 मध्ये त्या मनसेत गेल्या होत्या, पण अवघ्या 3 महिन्यातच ठाकरे गटात घर वापसी केली। एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरही त्या उद्धव ठाकरेंसोबत ठामपणे उभ्या राहिल्या। मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर शुभा राऊळ यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। या प्रवेशामुळे भाजपाला मोठा फायदा होणार आहे। उत्तर मुंबई, विशेषतः दहिसर आणि बोरिवली भागात शुभा राऊळ यांचा महिलांमध्ये आणि मराठी मतदारांमध्ये चांगला प्रभाव आहे। याची मजबूत वोट बँक भाजपाला या भागात अतिरिक्त बळ देईल। तेजस्वी घोसाळकर यांच्यासारखे इतर नेतेही अलीकडे भाजपात आले आहेत, त्यामुळे उत्तर मुंबईत महायुतीची स्थिती आणखी भक्कम होईल यात शंकाच नाही। ठाकरे बंधू एकत्र आले आहेत, तरीही नेते राम राम करत आहेत, भाजपात प्रवेश करत आहेत, त्यामुळे मुंबईत भाजपा मजबूत होती। ठाकरेंची युती प्रीतिसंगम नव्हे भीतिसंगम आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंच आहे। यातूनच नेते ठाकरे गटाला सोडून जात आहेत अशा चर्चा सुरू आहेत। माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।